घरामध्ये सुंदर देवांगण्यासारखी बायको आहे, बघितल्या नजर लागल एवढी बायको सुंदर आहे. पण डॉक्टरनं सांगितलं तुला जर 4 रात्र वाचायचं असेल तर बायको माहेरला नेऊन सोड. कसला आदल पाप असेल बघा आता हे. असल्या सुंदर बायकोचा जर आपल्याला आनंद घ्यायचा नाही, ह्याच्यावर आदल पाप कोणता आहे? गडे हो, हे पाप तुम्हाला जन्मोजन्मी सुख लागू देणार नाही. आपलेच माणसं आपल्यावर बदलणं पाप आहे. आपल्याच माणसानं वडी करणं. आता बरेचसे म्हातारे म्हणतात महाराज मीच घर बांधलो, सगळं मॅच कमाई केली, पण सुन पोर मला बरंच बघणार, नुसते वसवस किसकिस वडी नुसते चिडचिडच करायला. म्हणला संडास मध्ये गेलो सून म्हणते येतो काय केलास मध्ये म्हणते. म्हणला काय संडास म्या बांधलोय हो महाराज म्हणला, आणि सून कवाडा हाणते म्हणला तुला काय बेमारी आली काय रूम मध्ये बसायला? बांधलंय मी, नुसती चिडचिड करायला. म्हणला काही कीर्तना सांगत आहो का म्हणला तसलं काही. मी म्हणलो म्हाताऱ्या सुनचं लेकाचं म्हातारपणाला आनंदानं आयतं बसून खाला बी पुण्य पाहिजे रे. काय पुण्य करून आला? निवड सुनाचा गुन्हा नाही हो, ह्या बदमाशाची पाप आहेत त्या म्हाताऱ्याची. ते काय करते बघा, हेच पाप सुनाला बसू देत नाही. ते पाप येते सुनाला डवचित, हेला काढायचं बघ, हेला काढायचं बघ घराच्या बाहेर. मग त्या सुनाला बुद्धी कित्येक सुना बिचाऱ्या देवाने आहेत, पण हे पाप तिला बसू देईना ना. म्हणून चांगलं पुण्य केलं तरच आपल्याला एखादी सून चांगली मिळते. सून तर हेनच ठरविलेली राहते की. आणि लोकांना म्हणते लेकरू चांगला आहे मी पैशाकडे बघणार नाही म्हणते. सोयीक आपणच करते, लग्नाचा सवादा आपणच करते, लग्न लागलं की आपणच घेऊन येते, टेकलं की ह्यालाच घराच्या बाहेर काढते. किती पाप असेल बघा. आपल्याच माणसानं आपल्याला बरं नाही बघणं पापच. आता काल परवा मला म्हणला महाराज मी पोरायतून व्हायला राहिलो म्हणला. चांगलं झालं जिकडे तिकडे वाटून दिलंच बस झालं की. यंदा बायकोतून बी राहावं म्हणालो म्हणला. तुमचं काय म्हणणं आहे का? तिचं मजबीज म्हणा झालंय म्हणला. आता मला सांगा हे किती पाप मोठ आहे. आता पोरायनं सुनानं वायलं टाकलं तर हे ना तर म्हातारपणाला गुलू बोलत बसू नाही का? मस्त पोरं आता वायले राहायचं म्हणायचं, म्हातारीला हसू बोलायचं, म्हातारीच्या डोसक्याला काळं लावायचं, आपल्या डोसक्याला काळं लावायचं.